संघांना विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू कृपया लवकरात लवकर कॉम्बॉक्स पर्यंत पाठवायचा आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली आणि परुळे संघ दोन्ही संघांना विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवा. चलेंगे मैदान के बीच में अवधूत स्पोर्ट कणकवली वर्सेस जय हनुमान परुड़े के बीच में चलता हुआ मुकाबला। पहले टॉस जीतकर जय हनुमान परुड़े टीम ने फैसला किया गेंदबाजी करने का। सीमित 6 ओवर का मुकाबला और पहला ओवर पावर प्ले का लेकर गुरु गेंदबाजी मार्ग के ऊपर। अगर बल्लेबाजी की बात की जाए तो अवधूत स्पोर्ट कणकवली टीम की ओर से स्ट्राइक के ऊपर प्रशांत और नॉन स्ट्राइक के ऊपर चेतन प्रशांत केतकर और चेतन फोंडेकर ये दोनों बल्लेबाज। स्ट्राइक के ऊपर प्रशांत नजर आता हुआ एक राइट हैंडर बल्लेबाज, छोटे कद का एक ताबड़तोड़ वाला बल्लेबाज, लेकिन सामने एक अनुभवी गेंदबाज गुरु चले अपने ओर से। पहली गेंद अंपायर के बाई ओर से गेंदबाजी की शुरुआत। पहली गेंद ब्लॉक वॉल में डाली, हल्के हाथ के खोद के निकाला कवर के रिदम में। जब तक खिलाड़ी आते कवर के गेंद को फील करेंगे, वापस थ्रो करते तब तक सिंगल रन मुकम्मल स्कोर कार्ड के ऊपर। एक रन के तहत पारी का खाता ओपन तो एक बेहतरीन सूझबूझ वाला निर्णय यहाँ पर बल्लेबाज का। पहली गेंद को बिल्कुल सम्मान दिया, कवर के रिदम में खेल के निकाला और सिंगल रन। और लेफ्टी और राइट का कॉम्बिनेशन ये बिल्कुल दिक्कतें लाएगा गेंदबाज को। एक अच्छा कॉम्बिनेशन माना जाता है मैदान पर, क्रिकेट के मैदान पर लेफ्टी और राइटी का। वही लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन इस अवधूत स्पोर्ट कणकवली की ओर से चेतन और प्रशांत ये दोनों बल्लेबाज। मतलब प्रशांत लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो कि स्ट्राइक के ऊपर नजर आता हुआ। गेंदबाजी मार्ग के ऊपर गुरु चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर अंपायर के बाई ओर से पटकी गेंद यहाँ पर सोरवन पिच के बिल्कुल बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से। बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर क्या बेहतरीन गेंदबाजी रही है। पावर प्ले के 2 गेंदों का खेल हुआ समाप्त और 2 गेंदों के ऊपर मात्र 1 रन बना, यानी कि दबाव डालने की कोशिश बल्लेबाजों के मन में गुरु की ओर से हो रही है। तीसरी गेंद लेकर फिर से एक बार और एक गेंद बिल्कुल स्लो रन गेंद, बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से और बगैर कोई नुकसान से। बिंदी गेंद की और एक समाप्त स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, मात्र 1 रन बना पावर प्ले के पहले ओवर में। क्या बेहतरीन गेंदबाजी, क्या कसवट भरी गेंदबाजी, अपने अनुभव का पूरे पूरे इस्तेमाल मैदान के बीच में गुरु की ओर से हो रहा है। जकड़ कर अभी तक 3 गेंदों के ऊपर बांध के रखा है, हाथ खोलने का मौका दे नहीं रही है। फिर से और एक वही दिशा में, लेकिन यहाँ पर गैप ढूंढने में सफल है बल्लेबाज। सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास। जब तक गेंद जाती सीमा रेखा पार पहुंचते तो 4 रन मिलते इस गेंद के ऊपर और 4 रन के तहत बहुत देर के बाद पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों के ऊपर। डीजे बेहतरीन सोच, बिल्कुल पॉइंट और कवर के बीच में से गैप निकाली और 4 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। बेहतरीन सूझबूझ वाली आप मात्र बल्लेबाजी, अटैकिंग बल्लेबाजी करने की कोशिश। इसी बीच फिर से एक बार चले गुरु, ये गेंद फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज को चकमा देकर गेंद फिर से एक बार
विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से और एक बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। आखिरी गेंद का खेल बाकी है गुरु का, और गुरु चले अपने ओर से आखिरी गेंद लेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी ब्लॉक कॉल में डालने का प्रयास। बेहतरीन सटीक यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर जिसे कहा जाता है। और यहाँ पर बिंदी गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर मात्र 5 रन बने पावर पे के पहले ओवर में, और यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ डीजे। क्रिकेट प्रेमी या स्पर्धेला पोहोचले आहेत ते आमचे मित्र रेडीगावचे एक गुणवान आमचे मित्र सन्माननीय आदरणीय श्री कुणाल पिळणकर यांचं शुभ आगमन होत आहे। कुणाल पिळणकर, आम्ही या झेंडोबा कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। कुणाल पिळणकर, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। त्याचबरोबर आमचे मित्र आजगावचे सुपुत्र टिंकू खोबरेकर, श्रीकृष्ण आजगावकर यांचंही या स्पर्धेला आगमन झालंय। खरोखरच आम्ही तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद नाना। तो फिर से एक बार चलेंगे मैदान के ऊपर। पावर प्ले का दूसरा ओवर यानी कि बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर मैदान के बीच में। सागर पाटकर गेंदबाजी मार्ग के ऊपर और एक अनुभवी गेंदबाज इस पावर प्ले का बैटिंग चॉइस पावर प्ले का ओवर लेकर मैदान के बीच में। स्ट्राइक के ऊपर दोनों सेट बल्लेबाज प्रशांत और चेतन। अभी तक एक चौवा लगा पहले पावर प्ले के ओवर में, थोड़ा सा पोर प्ले निकला पहले पावर प्ले का ओवर, लेकिन अब मात्र दूसरा ओवर लेकर सागर लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, और एक गेंद स्लो रन गेंद पिच की गई। बिल्कुल बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं। गेंद फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से, और एक बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब गेंदबाजी, अपने अनुभव का इस्तेमाल मैदान के बीच में। बेहतरीन गेंदबाजी पावर प्ले के ओवर में अगर बिंदी गेंद निकाल रहे हो तो बिल्कुल आपकी टीम के लिए एक सही साबित होगा निर्णय ये। क्या बेहतरीन गेंदबाजी, और इसीलिए शायद टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला, लेकिन इसी बीच उड़ाया गेंद को काउ कॉर्नर के रिदन में। गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए डीजे। पहली गेंद तो बिंदी निकली, लेकिन दूसरी गेंद के ऊपर प्रशांत की क्या लाजवाब बल्लेबाजी। काउ कॉर्नर के ऊपर से तान दी गेंद को सीमा रेखा पार 6 रनों के लिए निकले। लेकिन तीसरी गेंद फिर से एक बार प्रयास करने की कोशिश यहाँ पर सागर चले। सागर पाटकर फिर से एक बार अपने ओर से तीसरी गेंद अंपायर के दाई ओर से एक लंबा रन। अब मात्र गेंद नीचे रही, बिल्कुल गुडलैंड के ऊपर टिप्पा करने के बाद हल्की सी नीचे रहती हुई गेंद बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट कीपर के दस्ताना में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से, और एक बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। यानी जो पिछली गेंद के ऊपर छक्का लगाया था उसके पूरे पूरे भरपाई करते हुए गेंद ये बिंदी निकलती हुई। फिर से एक बार चले सागर। अनुभव इनके पास, क्षमता है, वेरिएशन है इनके पास, उसका इस्तेमाल मैदान के बीच में। और एक गेंद बिल्कुल शरीर के ऊपर टिकराती हुई गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई दबाव नहीं। बिल्कुल विकेटों के बीच में आए थे जरूर, लेकिन सफल होकर, लेकिन शायद बल्ले के ऊपर टिकराती हुई गेंद। तो और एक बिंदी गेंद, लाजवाब गेंदबाजी, कमबैक करने की कोशिश मैदान के बीच में। एक छक्का जरूर खाया, लेकिन उसके बाद क्या वापसी की अपने टीम के लिए। बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, स्कोर कार्ड रुका हुआ मात्र 11 रनों के ऊपर। यानी कि पावर प्ले का दूसरा ओवर मैदान के बीच में चलता हुआ। 2 गेंदों का खेल बाकी है, लेकिन अब देखा जाए स्कोर कार्ड के ऊपर तो पावर प्ले में पोर पे नजर आता हुआ। कदमों का इस्तेमाल, एक फिर से एक बार बेहतरीन गेंद, बेहतरीन डिलीवरी, बिल्कुल बल्लेबाज को चकमा देकर फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में गेंद। लाजवाब गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। 11 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। यानी कि पावर प्ले के आखिरी गेंद का खेल अभी भी बाकी है, बिना कोई विकेट खोए। बिल्कुल एक साझेदारी बन रही है मैदान के बीच में, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी होगी। टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला क्यों लिया, उसका बिल्कुल नीतिमंत उदाहरण यहाँ पर गेंदबाज पेश करते हुए मैदान के बीच में। जो बताया था बिल्कुल कप्तान ने, करीबन 70 के ऊपर रोकने की कोशिश करेंगे, उस कोशिश में बेहतरीन गेंदबाजी।
फुल और फुल टॉस गेंद उड़ाया गेंद को कैच के लिए मौका बनेगा विकेट नंबर 1 बैक टू द पवेलियन डीजे ले लिया कुड़ी ने दिल साडा गुरु राणे नए बल्लेबाज मैदान के बीच में नॉन स्ट्राइक पर रहेंगे क्योंकि और चेंज हो चुका है बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर बात की जाए तो मार्क मात्र 11 रन बने पावर प्ले बिल्कुल पुअर प्ले और वो दबाव बिल्कुल हटाने की कोशिश में आखिर गेंद को बड़ा शॉट खेलने के प्रयास में वापस रगआउट में लौटे बिल्कुल अगर बात की जाए तो प्रशांत केतकर बैक टू द पवेलियन नए गेंदबाज अनिकेत खुद एक सफल गेंदबाज है बिल्कुल अनिकेत चले गेंदबाजी मार्क के ऊपर बड़ा शॉट बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास अब मात्र गेंद निकलेगी सी मारे का पार 6 रनों के लिए बिल्कुल अब मात्र कमबैक करने की कोशिश बिल्कुल चेतन द्वारा अनिकेत की पहली गेंद के ऊपर स्ट्रेट ग्राउंड क्या बेहतरीन स्ट्रोक खेला 6 रनों की निकली गेंद 17 रन स्कोर कार्ड के ऊपर पटकी हुई गेंद फिर से एक बार मौका जरूर बना था लेकिन फुल बिल्कुल सक्सेसफुल ना हो सका और यहाँ पर सिंगल रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा शॉट बहुत ही बढ़िया था लेकिन थोड़ी सी ऊपर आती हुई गेंद बल्ले से सट्टे की यहाँ पर लगी नहीं मिडल नहीं हुई और इसी बीच यहाँ पर सिंगल रन मिलता हुआ थोड़ी सी दिक्कत है बिल्कुल गेंदबाजों को क्योंकि लेफ्टी और राइटी के कॉम्बिनेशन फिर से एक बार मैदान के बीच में गुरु और चेतन ये जोड़ी अब मात्र मैदान के बीच में नजर आते हुए तीसरी ओवर की शुरुआत हो चुकी तीसरी ओवर की 2 गेंदों का खेल हुआ समाप्त 18 रन स्कोर कार्ड के ऊपर फिर से एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर तीसरी गेंद लेकर अनिकेत अंपर के बाई ओर से गेंदबाजी पटकी हुई गेंद फिर से एक बार मौका था लेकिन सम्मान दिया गेंद के ऊपर मजबूर किया बिल्कुल इरादा बिल्कुल बड़ा शॉट का था लेकिन अंत में बिल्कुल रोका अपने आप को कंट्रोल किया गेंद के ऊपर और यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करते हुए एक रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ेगा फिर से एक बार 19 रनों के ऊपर तीसरे ओवर में भी बिल्कुल अभी तक शांत रखा है पहली गेंद के ऊपर जरूर बिल्कुल ताबड़तोड़ इधर जरूर नजर आए थे चेतन के लेकिन उसके बारे अगर बात की जाए तो शांत रखा है बिल्कुल गेंदबाज ने अनुभव का इस्तेमाल हर एक गेंद के ऊपर वेरिएशन लाने की कोशिश मैदान के बीच में चौथे गेंद लेकर फिर से एक बार थोड़ी सी फील्ड में तब्दीली होने के बाद चले गेंदबाजी मार के अनिकेत एक बेहतर गेंदबाज है पहली गेंद के ऊपर जरूर छक्का खाया लेकिन वापसी बहुत ही बढ़िया की अपने टीम के लिए क्या काबिल तारीफ गेंदबाजी है और इसलिए शायद ये फैसला किया था टॉस जीतकर गेंदबाजी करने का बड़ा शॉट खेलने का प्रयास इसी बीच गेंद हवा में खड़ी होगी बिल्कुल खिलाड़ी आएंगे लेकिन काफी दूर गिरती हुई गेंद और 1 बाउंस 2 बाउंस गेंद बिल्कुल जाएगी सी मारे का पार 4 रनों के लिए 23 रन स्कोर कार्ड के ऊपर
एक लाजवाब स्ट्रोक बिल्कुल स्क्वायर लेग के रीजन में, थोड़ा सा फाइन लेग के रीजन में ट्रैवल करते हुए गेंद निकली सीमारे का पार। कोशिश बिल्कुल बहुत ही बढ़िया थी कैच को मुकम्मल करने की, लेकिन थोड़ी सी दूर गिरते हुए अंदर नहीं आया पर खिलाड़ी को। इसी बीच चले गेंदबाजी मार के और फिर से एक बार अनिकेत और एक बड़ा शॉट, अब मात्र गेंद जाएगी सीमारे का पार 6 रनों के लिए। क्या अभी तक 18 रन बने इस 5 गेंदों में। लाजवाब एक छक्का और उसके बाद सिंगल 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 डबल और एक चौवा और एक छक्का। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी अब मात्र सागर की चेतन के मैदान के बीच में विकेटों के बीच में पाए गए और आखिरी गेंद के ऊपर आखिरकार सफलता मिलती हुई अनिकेत को, यानी कि 18 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 29 रन स्कोर कार्ड के ऊपर और महत्वपूर्ण 2 विकेट वापस डगआउट में लौटे। बिल्कुल 18 गेंदों का खेल हुआ समाप्त। आगे वाले 18 गेंदों के लिए हमारे साथ जुड़ जाएंगे मिस्टर सुमित कासेकर। जी हाँ, बिल्कुल आगे आने वाले बिल्कुल 18 गेंदों के लिए हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर समीर पांडे सर हमारे साथ जुड़ जाएंगे। थँक्यू अक्षय दुरी. श्रीकांत गावडे आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. कुणाल पिळणकर यांचं स्वागत करण्याची विनंती आपल्याला करतोय. एक भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचा म्हणजे ज्यांच्या सिंधुदुर्गात ज्या ज्या क्रिकेट स्पर्धा असतात त्या क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक स्पर्धेत आपला एक दर्जेदार संघ उतरतात. ते संघ पुष्पगुच्छ देऊन आपल्या मुख्य व्यासपीठावर त्याचं स्वागत होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय 29 धावा धावफलकावर. काहीशा विलंबानं का होईना सामने सुरू होत आहेत. पहिला सामना मोठ्या धावांचा आणि त्यानंतर हा सामना मोठ्या धावसंख्येचा होईल का या प्रश्नाचं उत्तर देणारा असा हा सामना. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज गुरु सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. कणकवली क्रिकेट संघ बऱ्याच दूरवरनं या स्पर्धेसाठी येतोय. फलंदाजी करण्यासाठी सज्ज. डाव्या यष्टीवरचा चेंडू फ्लिक ऑफ रिस्क मनगटी फटका, केवळ मनगटी फटक्याने चेंडू वळविला जातोय तो मिड विकेटला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतोय चेंडूची परती गोलंदाज गुरु याच्या दिशेने येते. एकेरी धाव सहजगत्या ही पूर्णत्वास नेली जाते. प्रशांत केतकर स्वस्तात 7 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर चेतन फोंडेकर 2 षटकार 2 चौकार यांच्या सहाय्यानं 21 धावा आणि त्यानंतर गुरु राणे व मुन्ना परब ही जोडगोळी स्थिरावते. हळूवारपणे आपली नजर मैदानावर बसरते आणि आक्रमक फटकेबाईचा आपला इरादा हा व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 30 धावांवर. डावातील 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुरु तर समोर आहे डावखुऱ्याचा मुन्ना परब. हा स्ट्राईकला आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता एक आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा फटका मुन्ना परबचा. आल्या आल्या चौकार त्याला प्राप्त करू देतोय. 34 धावा या धावफलकावर. पद्धतीचा चेंडू हवेमध्ये मात्र निश्चितपणे सीमारेषा पार करेल यात कोणतीही शंका नाही. ज्या मैदानावर फलंदाजांनी आपला बोलबाला चालविलाय त्या मैदानाला या ठिकाणी काळीमा मी लावणार नाही. स्वतःचा नावलौकिक या मैदानावर मी अबाधित ठेवील. कणकवलीवरनं बराच दूरवरचा प्रवास करून आलोय. या मैदानावर माझ्या नावाची मी छाप सोडेन या आत्मविश्वासानं मुन्ना परब 1 षटकार 1 चौकार टोलवतोय. संघाची धावसंख्या जास्तीत जास्त कशात रन वाढेल याकडे भर देतोय व या 1 चौकार 1 षटकारानं धावफलक वाढतोय तो 40 धावांवर.
चौथं षटक प्रगतीपथावर 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं पहिल्या प्रयत्नात असफलता, दुसऱ्या प्रयत्नात यश. चेंडूची परती वाखाणण्याजोगी गोलंदाज गुरुच्या दिशेनं हाना जरूर झाली होती, अखेर नकार. हा योग्य ठरतोय, केवळ एकेरी धावेचा निर्णय हा शाश्वत ठरतोय कणकवली क्रिकेट संघासाठी. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 41 धावांवर. डावातील चौथं षटक प्रगतीपथावर 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू अजूनही या षटकातील अभिप्रेत गोलंदाज गुरु याच्या करवी, आणि तोच गोलंदाज गुरु राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. एका बाजूनं शिफ्ट अँकर तर दुसऱ्या बाजूनं आक्रमकता, असं क्रिकेटचं तंत्र. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी अवलंबताना दिसतंय. आक्रमक दिसतोय तो मुन्ना परब, तर संयमी खेळीवर भर देतोय तो गुरु राणे. 3 चेंडूंवर 3 धावा असं त्याचं योगदान. सांघिक 42 धावा या धावफलकावर. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका विथ अलॉंग द कार्पेट, म्हणजे जमिनीलगतचा फटका डीबॅक्सच्या कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय, दुसरी धाव धोक्याची घंटा फेक येते ती अर्थातच या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या दिशेनं. हाना जरूर झाली होती, मात्र क्षेत्ररक्षण करताना जरी सुरेख क्षेत्ररक्षण झालं, परती खराब येते परुळे क्रिकेट संघासाठी. त्या परतीचा फायदा मिळतोय तो अर्थातच फलंदाज मुन्नाला. ज्या ठिकाणी तो धावचित होऊ शकला असता त्या ठिकाणी मिळत आहेत त्या 2 धावा. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. प्रति षटकामागे 11 धावांची धावगती लागत. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सदस्य ते म्हणजे प्रदीप देऊलकर यांचा वाढदिवस. सिंधुदुर्ग समालोचन असोसिएशनच्या तर्फे आमचे सहकारी, आमचे सहयोगी या ठिकाणी प्रदीप देऊलकर यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. या झेंडोबा चषकाच्या निमित्तानं गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका टोलविला जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं, आणि सीमारेषेच्या अलगद या ठिकाणी जो चेंडू जवळपास षटकाराला निमंत्रण देत होता त्याला झेलात टिपलं जातंय. आक्रमक फटकेबाजीचा गुरु राणेचा इरादा असफल ठरतोय. त्याची खेळी 3 धावांची समाप्त होतोय व सांघिक 44 धावांवर कणकवलीकरांना बसतोय तो तिसरा हादरा. वर्णी ही लागते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर पाटकर येतोय. आपल्या नावाची ओळख या मैदानाला करून देतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला उडतोय, झेल टिपला जातोय व गोलंदाज सागर याला मिळते ते पहिलं सुयश. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्याचा कल दिसेल तो गोलंदाजाचा. आखूड टप्प्याचा चेंडू, वेगवान असा चेंडू बॅकफुटला जाऊन हलकेच तोलविण्याचा प्रयत्न करतोय तो नवीन फलंदाज अनिकेत. प्रयत्नांना असफलता प्राप्त होते, कारण वेग एवढा बनणार होता की त्या वेगानं अनिकेतला चकित केलं जातंय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक परुळे संघाचा पूर्ण करतोय व एका निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानावर होते. परत एक फुलर लेन पद्धतीचा चेंडू, यापूर्वीचा चेंडू वेगवान पद्धतीचा, त्यानंतर चेंडूवर नियंत्रण योग्य ठेवलं जातंय, वेगावर ताबा अचूकरित्या मिळविला जातोय. काहीसा स्लोवर वन पद्धतीचा म्हणजे गती परिवर्तनाचा चेंडू. अनिकेतला सपसेल अपयश. सलग 2 चेंडू निर्धाव, धावफलकात कोणताही बदल नाही. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर.
ओव्हरपिच पद्धतीचा डाव्या यष्टीवरचा चेंडू काहीशी चूक होते ती गोलंदाजाकडनं आणि त्या चुकीला शिक्षा काय असेल तर एक जोरकस फटका हा अनिकेत याच्या माध्यमातून सांघिक अर्धशतक अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचं धाव फलकावर झळकविण्यास मदत करणारा असा हा षटकार. नंतर एक चूक होते, चूक महाग ठरते, षटकारात परावर्तित होते 50 धावा. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच उडला जातोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय, काहीसा त्याचा तोल जातोय, संयम ठरतोय. परिणामतः जो चेंडू डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं अडविण्याचा प्रयत्न केला तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही याची खातरजमा हे पंच करताना दिसतायत. तिसरे पंच या ठिकाणी खातरजमा करताना दिसत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी नाजूक अशा वळणावर हा निर्णय येऊन ठेपतोय. फटका होता तो एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचे अपुरे असे प्रयत्न, त्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, सीमारेषच्या अलगत चेंडू अडविण्याचा तो प्रयत्न करतोय, मात्र तो प्रयत्न यशस्वी ठरलाय की अयशस्वी या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना तिसऱ्या पंचांची सहाय्यता घेतली जाते व तिसरे पंच या ठिकाणी सदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय चौकारासाठी. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय तो चौकाराचा. चेंडू हवेत विरला होता, हवेत विरलेला चेंडू मैदानावर जो नैसर्गिक अडथळा आहे त्या नैसर्गिक अडथळ्याला स्पर्शून गेलाय की नाही याचीही खातरजमा झाली. सरते शेवटी निर्धोक असा फटका, फलंदाजांना 4 धावा वसूल करून देणारा फटका या निर्णयावर शिक्कामोर्तब होतंय. षटकारानंतर अनिकेतच्या खाती मिळत आहेत ते 4 धावा. पण या 4 धावांनी 54 धावा धाव फलकावर, एक चेंडू असूनही या षटकातील शेष. 4 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. एक चेंडू या षटकातील शेष. चेंडू मध्ये काहीशी खराबी या ठिकाणी आढळताना दिसते ती मैदानी पंचांना आणि त्यामुळेच नवीन चेंडूंची मागणी या ठिकाणी करताना पंच दिसत आहेत आणि काही अंशी या ठिकाणी खेळामध्ये व्यत्यय येतोय. 54 धावा धाव फलकावर षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तो सागर. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर ते 2 चेंडू निर्धाव, सुरुवातीचे 3 चेंडू बहारदार तऱ्हेचे, त्यानंतर फलंदाज अनिकेत कंठ एक वादळी असा प्रतिकार, एक षटकार एक चौकार याच्या माध्यमातून 54 धावा. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू वेगामध्ये या ठिकाणी अचूकतेनं बदल केला जातोय. हा बदल पथ्यावर पडतोय तो गोलंदाज आणि या ठिकाणी सागरच्या निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या सांगते केली 54 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा म्हणजे शेवटच्या षटकाचा अभिप्रेत खेळ आणि हे शेवटचे संभाव्य 6 चेंडू फेकण्याची जबाबदारी पाहायचंय परुळे क्रिकेट संघाच्या वतीनं कोण गोलंदाज हाताळण्यास सक्षम ठरतोय तो. बऱ्याच दूरवरचा प्रवास करत कणकवलीचा या ठिकाणी अवधूत स्पोर्ट्स क्रिकेट संघ मैदानावर पोहोचला. आल्या आल्या सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरतायत. नाणेफेकीचा कौल त्यांच्या विरुद्ध गेला, त्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी. सुरुवातीला बाद झाला तो प्रशांत केतकर, 7 धावा एका षटकाराच्या साहाय्यानं. त्यानंतर चेतन फोंडेकरने जरूर प्रतिकार केला, 2 षटकार 2 चौकार टोलविले. त्याची खेळी 21 धावांची या मैदानावर संपुष्टात आली. त्यानंतर गुरु राणे यानं नाराज केलं. 5 चेंडूंचा सामना
करत अवघ्या 3 धावांचं योगदान दिलं आणि गुरुराने बाद झाल्यानंतर ही डाव्या उजव्या हाताची जोडगोळी समर्थपणे साथ देताना दिसतंय, समर्थपणे तटून उभी ती परोळा क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर शेवटचे संभाव्य 6 चेंडू म्हणजे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साई याची वर्णी लागते. समोर आहे मुन्ना परब स्ट्राईकला 54 धावा धावफलकावर 5 षटकांच्या सांगते एकेरीस. ज्यावेळी नाणेफेकीचा कौल आजमावण्यात आला, दोन्ही संघाच्या कर्णधारांशी बातचीत करण्यात आली, त्यावेळी परोळा क्रिकेट संघाच्या कर्णधारानं सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जो कयास वर्तवला होता तो या ठिकाणी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न त्यांच्या गोलंदाजाकडनं होतोय. लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास थेट समालोचन कक्षाच्या दिशेनं, व्यासपीठाच्या दिशेनं. बहुधा जे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित त्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकाराचा फटका निघतोय. तो अर्थातच मुन्ना परब याच्या माध्यमातून ज्या 6 धावांनी धावफलक बदलतोय 60 धावांवर. साठ धावा या धावफलकावर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र नैसर्गिक अडथळ्याने चेंडू अडला जातोय. एकेर धाव तर पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 61 धावांवर. 61 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर थोडस कमबॅक गोलंदाज साई करताना दिसतोय. तर समोर आहे अनिकेत 1 षटकार 1 चौकार यांच्या सहाय्यानं 5 चेंडूंचा सामना करत 10 धावांचं योगदान देत मैदानावर खेळताना. मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क होऊ शकत नाही. एकेर धाव घेण्याचा प्रयत्न, अचूकतेनं या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या म्हटली जाते त्या आत्महत्येच्या स्वरूपात आता अनिकेतला 11 धावांवर माघारी हे जावं लागतंय. अनिश्चितता पहा या चेंडू मागे. गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू टोलविला होता. चेंडू व्यवस्थितरित्या अडवून यष्ट्या उद्ध्वस्त करणं गोलंदाजाकडनं अभिप्रेत होतं. प्रयत्न फसतोय, त्याची फेक सरळ येते लॉंग ऑफच्या दिशेनं. दुहेरी धाव घेण्याचा नाद हा अनिकेतच्या मनी. आपलं मैदान तो सोडतोय आणि डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थेट नॉन स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करत या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात जो वाचला होता त्या अनिकेतला माघारी हे परतवतोय. बासष्ट धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज ऋषी वाळके याची वर्णी ही लागते. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. डावखुराचा मुन्ना परब स्ट्राईकला आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आपण मुन्ना परब याच्या माध्यमातून पाहतोय. तटून मुकाबला करतोय तो परुळेच्या गोलंदाजांचा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला षटकारासाठी. डावाच्या सरते शेवटी मुन्ना परब आपले हात खोलतोय. जो धावफलक काहीसा मंदावलाय त्या मंदावलेल्या धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न करतोय. 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 68 धावांवर.
अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी तिसरा षटकार या डावातील मुन्ना याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई सज्ज होतोय. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती येते. दुसरी धाव घ्यायचा निर्णय हा अखेर यशस्वी ठरतोय. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं झालं होतं, मात्र परती जी आवश्यक होती सरळ गोलंदाजाच्या दिशेनं ती थेट फेक होऊ न शकल्याने मुन्ना परबच्या खाती मिळत आहे त्या 2 धावा, ज्या दुहेरी धावाने 70 धावफलकावर गाठली जाते. 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावाची भैरवी घालणारा संभाव्य शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई सज्ज होतोय व समोर आहे तो मुन्ना परब. स्ट्राईकला 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 70 धावा. गोलंदाजी मार्कवर साई सज्ज होतोय. उजव्या यष्टीचा चेंडू काहीसा बाहेर न जातोय. या ठिकाणी पंच नकारात्मक घोषणा करतायत. चेंडू निर्धाव गेल्याचा निर्णय जे या ठिकाणी अभिप्रेत होतं. परोळा क्रिकेट संघाच्या करण्यात आलेला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जी वार्तालाप झाला होता की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 70 धावांपर्यंत रोखू. नेमक्या 70 धावांपर्यंत रोखलं जातंय. 71 धावांचं लक्ष असेल ते परोळा क्रिकेट संघाला आणि 71 ह्या धावसंख्येचा एक चॅलेंजिंग स्पोर्ट्सचा धावसंख्येचा पाठलाग कशा तऱ्हेनं या मैदानावर साकारला जातोय हे सांगण्यासाठी माझे साथीदार आपल्या समोर येतील. तत्पूर्वी श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी यांनी एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल या मंडळाचे मी आभार मानतोय. श्रीदेवी या ठिकाणी खासनादेवी भूमिका यांचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची संधी मंडळानं दिलं, त्या सेवेसाठी परत एकदा मंडळाचे आभार मानतोय आणि या मैदानावरनं माझ्या सहसाथीदारांच्या साक्षीनं आपली सर्वांची रजा घेतोय. मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित या स्पर्धेत आपलं खूप खूप आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. आणि गेली 6 वर्ष समीर सरांनी सांगितलंय की मला 6 वर्ष ही स्पर्धा चुकली आणि योगायोग म्हणावा की आज ही स्पर्धा तुम्हाला मिळाली, कारण कालच्या दिवशी आपल्या अग्निवेतळाची जत्रा आणि त्यानिमित्तानं मुंबईतनं तुमचं येणं झालं आणि आज आपल्याला योगायोग हा झेंडोबा चषकाच्या निमित्तानं मिळालाय. खरोखरच असाच योगायोग हा सांगून काही येत नाही आणि आज मात्र हा योगायोग आपल्याला आलाय. खूप खूप धन्यवाद देतोय. हेमंत अंगचेकर, आसपास कुठं असाल तर लवकरात लवकर या. स्पर्धेसाठी आपण 4 पंच बघतोय. अनुभवी पंच आदरणीय श्री उमेश मांजरेकर, त्यांच्या समवेत आदरणीय श्री मंगेश धुरी, आदरणीय श्री दीपक धुरी आणि 34 पंच आपल्या वेंगुर्ले तालुक्यातील लाडके पंच, ते म्हणजे गेली 6 वर्ष
ज्यांनी पंच म्हणून काम पाहिलंय आणि त्यानंतर आज या 7व्या पर्वातही त्यांची सुंदर कामगिरी पाहायला मिळाली ते उदय म्हाळदळकर हे 4थं पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन आपण आवाज ऐकतोय. वेंगुर्ला तालुक्याचा एक बुलंद आवाज, मराठीचा गोड आवाज, सुमेध काळसेकर, अक्षय धुरी, पहिल्या दिवशी मंथन परब आणि गेले 2 दिवस ज्यांचा एक सुंदर आवाज आपण ऐकतोय, रेडिओ आवाज, आमचे मार्गदर्शक खरोखरच ज्यांचा आम्ही भरपूर त्यांचा उल्लेख करत असतो ते आमचे अशोक नाईक. त्यांचं या ठिकाणी खरोखर आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. भरपूर वेळा ते गोव्यात असतात, परंतु आज योगायोग म्हणावा की आज आम्हाला ते सिंधुदुर्गात मिळाले. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बघतोय मित्रांनो, ज्यांचा आवाज आपण सुंदर मराठीचा आवाज, भरपूर शब्दकोश आणि ज्या शब्दकोशानं ज्यांनी आपल्या या स्पर्धेला चांगलं वळण निर्माण केलंय ते समीर पांढरे सर यांचा या ठिकाणी पालक ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गावडे यांच्या शुभ हस्ते आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. गेली 6 वर्ष त्यांना ही स्पर्धा चुकली आणि आज त्यांनी या स्पर्धेला आपले खरोखरच सुंदर समालोचन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचे शतशः आभारी असू. परोळे क्रिकेट संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही आपल्याला पूर्वसूचना आहे. परोळे क्रिकेट संघ आपल्याला सामना सुरू होण्यापूर्वी आपला 12वा अतिरिक्त खेळाडू हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. मैदानात जसं सामना सुरू होतोय दोन्ही पंच, दोन्ही ऑफिशियल्स ही मैदानात पाहायला मिळत आहेत. आदरणीय श्री उमेश मांजरेकर आणि त्यांच्या समवेत आदरणीय श्री दीपक दुरी. हॅलो, धन्यवाद नाना परब सर. सामन्याला सुरुवात 71 धावांचा पाठलाग, अनिकेत स्ट्रायकी एंड आणि पहिल्याच बॉलवरती शोडाम पुलचा फटका. एफर्ट खूप चांगला लावलाय क्षेत्रीय क्षेत्रात. हाफ चान्स होता झेलसाठी, परंतु प्रयत्न अतिशय सुंदर मैदानात पाहायला मिळालेत. परोळे क्रिकेट सगळ्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी अनिकेत वांगेणकर आणि विश्वेश वांगेणकर. स्ट्रायकी एला विश्वेश पाहायला मिळतील. चांगला चेंडू वेगा टाकला, अनिकेत याने वेगावरती बीट केला, अगदी नियंत्रित मारा. पाऊलपेचं पहिलं षटक, 71 धावांचा पाठलाग आणि तो 71 धावांचा पाठलाग करताना सुरुवात जर पाहिली तर सिंगलने केली आहे फलंदाज अनिकेत वांगेणकर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज विश्वेश याला रोखण्यात आले. मोठ्या फटक्याचा प्रयत्न अनिकेत कांबळे या गोलंदाजाच्या विरोधात. चांगली गोलंदाजी, 1 धाव्या धावपलकावर पुढे टाकला. यावेळी फटका जर पाहिला तर हवेत खेळा वाडी श्लोंग आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आले झेल खाले, टिपलाय झेल. फलंदाज विश्वेश माघारी परतेल. बॅक टू दी पवेलियन. सिल्वर डक वरती बात होत असताना पहिला धक्का बसतोय परोळे क्रिकेट टीमला. 71 धावांचा पाठलाग करत असताना 1 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंगचा विचार केला काय कमालीची गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने अगदी प्रभावित मारा केलाय. 17 या धावसंख्येवरती रोखल्या कणकवली क्रिकेट संघाला. ज्या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये 103 धावा आपण पाहिला, आजच्या सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात 96 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय अरुंदा क्रिकेट संघाने. आणि त्या खेळपट्टीवरती गोलंदाज जे काहीसे महागडे ठरलेत, सगळे गोलंदाजी परोळे क्रिकेट संघाकडून. आणि तदनंतर जर पाहिलं तर या धावांचा बचाव करत असताना अनिकेत देखील भेदक मारा करतोय. चांगला चेंडू, लेन चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा, अगदी जर पाहिला तर उंचपुरा हा फलंदाज, परंतु त्याला देखील हा चेंडू आश्चर्याचा धक्का देतोय. निर्धाव चेंडू बीट केला बॅटर बाबू पाटकरला. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 1 बाद 1 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा सामना जर पाहिलं तर दुरून प्रवास करत असताना या स्पर्धेसाठी दाखल झाल्या अद्भुत स्फोट कणकवली क्रिकेट संघ. फलंदाजीत चांगली कामगिरी, 70 धावा, 71 धावांचा तो बचाव करण्यासाठी गोलंदाजीत पाऊलपेच्या पहिल्या षटकादरम्यान अनिकेत कांबळे यांनी यश मिळवले. पहिली विकेट मिळवली आपल्या संघासाठी आणि सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी.
तो करण्याचा प्रयत्न. याही जर पाहिलं तर फटका मिस टायमिंग चेंडू हवेत खेळ्या बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक आले झेल खाले. अजून एक विकेट मिळेल. अनिकेत या गोलंदाजाला पाऊलपेच्या पहिल्या षटकात भेदक मारा टिचून गोलंदाजी आणि फलंदाजांना निरुत्तर ठेवणारे गोलंदाजी. दोन फलंदाज माघारी परत आहेत. परोळे क्रिकेट टीमसाठी 71 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतो या धावपलकावर. 2 बाद 1 धाव या धावसंख्येवर. एकाहत्तर धावांचा पाठलाग. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग दरम्यान गोलंदाजीत सगळं कौशल्य पाहायला मिळालं प्रत्येक गोलंदाजाचा परोळे क्रिकेट संघाकडून. आणि दुसऱ्या इनिंग दरम्यान देखील अनिकेत कांबळे याची भेदक गोलंदाजी अचूक टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळी जर पाहिला तर पायावरती असताना चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात खेळाय प्रयत्न करताय चेंडू रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक. परतीची फेक आली आहे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रावरून. या दरम्यान 2 धावा गोपाळच्या बॅटपदवाडी. या बऱ्याच वेळानंतर अगदी रखडलेला धावफलक आपण पाहतोय जो धावसंख्येवरती तो बदल करण्यात आला. 2 धावाने 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पावपेचं पहिलं षटक. 71 धावांचा पाठलाग. अनिकेत कांबळे याची भेदक गोलंदाजी. अगदी गोलंदाजीतील ते प्रभुत्व मैदानात त्याने सिद्ध केलं. आणि पावपेच्या पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 2 मोठे धक्के देत असताना फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. 71 धावांचा बचाव करत असताना सुरुवात तर चांगली केली आहे गोलंदाजीत. अवधूतस्फोट कणकवली क्रिकेट संघासाठी अनिकेत कांबळे याने. आणि त्या सुरुवातीला सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी गोलंदाजीत बदलाव दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय रोहित कांबळे गोलंदाजी मार्कवर. मागील 2 दिवसांचा विचार केला अगदी धावा बरसल्यात फलंदाजच्या बॅटमधून या खेळपट्टीवरती या मैदानावरती. आणि आजच्या तिसऱ्या दिवसादरम्यान जर पाहिलं तर पॉवरप्लेच्या षटकातील हे पहिलं षटक असेल जे अनिकेत कांबळे याने भेदक मारा केला. अप्रतिम षटक हाताळलं. पॉवरप्लेच्या षटकात कालच्या दिवसात जर पाहिलं तर 22 ते 20 धावा बनत होत्या परंतु आजच्या दिवसादरम्यान अनिकेत याची चांगली गोलंदाजी. अगदी कौतुकास्पद ती गोलंदाजी पॉवरप्लेच्या षटकात पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर रोहित. पहिला चेंडू फटका फसलाय हवेत खेळाय चेंडू. स्वतः गोलंदाज रोहित प्रयत्न करतायत परंतु यावेळी जर पाहिलं तर थोडंसं खराब जजमेंट पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न उंच गेलेला चेंडू आणि ते खराब जजमेंट देखील. सुटलेला झेल अनिकेत वांगणकर याला मिळालेलं जीवनदान येणाऱ्या का या 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगली खेळी करण्यासाठी एक चांगली संधी देखील अनिकेत वांगणकर या बॅटरला मिळाली या सामन्यादरम्यान. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 2 बाद 4 धावा. रोहितने पहिल्या चेंडूवरती संधी स्वतःला देखील तिने निर्माण केली आणि संघाला देखील. सिंगल स्ट्राइक इनवरती गोपाळ. चांगला चेंडू यावेळी पुढे टाकल्या पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर गोपाळ याचा परंतु बॅट आणि बॉलमध्ये काहीच संपर्क नव्हता. रोहित याची देखील चांगली गोलंदाजी या षटकात. रोहितच्या अगेन्स्ट मोठ्या फटक्यासाठी ते प्रयत्न बॅटर गोपाळ याचे परंतु काही प्रयत्नात अपयश मिळते. पुढे टाकला फुलर लेनचा चेंडू. याही वेळी जर पाहिलं तर एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय गोपाळ सावंत या फलंदाजाच्या विरोधात. चांगली गोलंदाजी. गोलंदाजीतील ते नियंत्रण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर समोरच्या फलंदाला मोठ्या फटक्यापासून रोधकता लावणारी गोलंदाजी कणकवली क्रिकेट टीमसाठी या दुसऱ्या षटकात रोहित कांबळे करताना पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस मिस टायमिंग फटका हवेत खेळ्यास पेलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये येण्यात प्रयत्न झेलसाठी केलाय आणि अजून एक विकेट येईल कणकवली क्रिकेट टीमसाठी. गोपाळ सावंत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी करत होते. धावांसाठी संघर्ष मैदानात पाहायला मिळालाय आणि यावेळी जर पाहिलं तर जो दबाव टाकलाय गोपाळ या बॅटरवरती त्या दबावात विकेट आले. तिसरा धक्का बसतोय परोळे क्रिकेट टीमला. 3 बाद 4 धावा या धावपलकावरती.
खरे प्रयत्न आहेत. 71 धावांचा पाठलाग आणि तो पाठलाग करत असताना आता जर पाहिलं तर नक्कीच अजून डोकेदेखील वाढताना पाहायला मिळते परोळ क्रिकेट संघासाठी. कारण सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांवरती अगदी अपेक्षित संघाच्या कडे धरणे पाहिले धावा बनवण्यासाठी या धावांचा पाठलाग करण्यासाठी, परंतु ते फलंदाज निराश करतात. नवीन फलंदाज मैदानात अनिकेत यांची साथ देण्यासाठी सागर पाटकर दाखल झालेत. रोहित याने देखील विकेट मिळवली या षटकादरम्यान. जो विश्वास गोलंदाज रोहितवरती दाखवला संघाच्या कर्णधाराने, अगदी त्या विश्वासाला साध्य ठरवणारे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याही वेळी एक चेंज ऑफ पेसचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु डाऊन द लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर असताना चेंडू पंचांचा इशारा हा स्पेअर चेंडूचा आलाय. अतिरिक्त धावा बाईच्या स्वरूपात देखील मिळते आणि त्याचमुळे 2 अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या ही धावपलकावरती परावर्ती 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पावपेचं पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी, अगदी बिकट परिस्थितीमध्ये जो तिखट मारा गोलंदाज अनिकेत कांबळे याने केला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान देखील विकेट मिळवले. रोहित याने लोअर फील्ड टॉस चेंडू मनगड्याच्या सहाय्याने फटका वळवलाय. स्पेलेक क्षेत्रात डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन पाहायला मिळते. फटका खूप चांगला बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फटका स्पेलेक क्षेत्रात खेळला, परंतु एक धाव मिळेल अनिकेत या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 7 धावा 3 बाद. दुसरं षटक पाऊलपेच्या षटकात चांगली सुरुवात होणं अपेक्षित, परंतु त्या सुरुवातीला जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाज अनिकेत याने थांबवलं, परंतु येणाऱ्या काही षटकांदरम्यान नक्कीच परोळ क्रिकेट संघासाठी सागर आणि अनिकेत याला एक भागीदारी बनवावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू बॅकवर्ड स्पेलेक क्षेत्रात ट्रॅव्हल करतो. एक धाव तर बनली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु तो याही वेळी जर पाहिला तर थांबवावा लागतोय. चांगले गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. अंतिम चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल सागर पाटकर या फलंदाजाला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 71 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना परोळ क्रिकेट संघ प्रति षटक 4 ची सरासरी राखतोय. धावपलकावरती बनवतोय 3 बाद 8 धावा. गोलंदाजीसाठी बदलाव पाहायला मिळतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम कडून तिसऱ्या षटकासाठी आणि बॅटरच्या पॉलपे षटकादरम्यान आदित्य सापळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 63 धावा हे समीकरण या सामन्याचं. 71 धावांचा पाठलाग या सामन्यात. गोलंदाजीत प्रत्येक गोलंदाज अगदी कमाल करतोय. साकी एंडवरती सागर पाटकर. पहिला चेंडू फुलर लेनचा स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्पेलेक क्षेत्रात फटका खेळ्या. एक धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न चाललेत दोन्ही फलंदाजे, परंतु जर पाहिलं तर त्या प्रयत्नांना थांबवावं लागलं. नकार दिला अनिकेत वांगणकर. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा धावपलकावर. सुरुवातीच्या पहिल्या पाऊलपेच्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा 1 विकेट रोहित कांबळे या गोलंदाजाने मिळवलं आणि त्यानंतर बॅटरच्या पाऊलपेचं षटक देखील सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतायत आदित्य सापळे. स्ट्राइकिंग एंडवरती सज्ज असेल बॅटर अनिकेत वांगणकर. कमी गतीने टाकलेला चेंडू गोलंदाजीतील ते बदलले ते दाखवतोय गोलंदाज आदित्य सापळे. वेगाने यावेळी चेंडू न टाकता थोडीशी गती काढली आहे या चेंडूवरती. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केलेत फलंदाज अनिकेत वांगणकर याला बीट करणारा चेंडू हा निर्धाव्या धावपलकावर. यावेळी चेंडू हवेत खेळाय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. वाईडिश लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपलाय. मुन्ना परब याने विकेट अनिकेत वांगणकर याची मिळाली. आदित्य सापळे या गोलंदाजाला सलामीचा जो आघाडीचा फलंदाज या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावरती नजरा होतात या संघाच्या कर्णधाराचा कडा याचा फलंदाजाकडून त्या अपेक्षेने पाहायला गेलं होतं, परंतु अनिकेत वांगणकर देखील निराश करतोय. माघारी परततो बॅक टू दी पवेलियन.
विचार केला तर एका मागोमाग एक गमावण्यात आला. अगदी विकेटचा क्रम पाहिला तर फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, त्या प्रयत्नांना अपयशाने आपली विकेट गमावत असताना माघारी परततात. गुरु बेडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज राखी एंड वरती. यावेळी पुढे चेंडू टाकलाय. फटका जर पाहिला तर हवेत खेळ आहे. टायमिंग आणि त्याचपर ताकद देखील या फटक्यावरती पाहायला मिळाली. मिड विकेटच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे स्टॅन ऑन डिलेवर. प्रेक्षक वर्गात षटकार आलाय. बॅटर वरती ते दडपड हटवत असताना हा मोठा फटका गुरुबिडियाच्या बॅटमधून. अजून एक मोठा फटका खेळण्याचा याही वेळी प्रयत्न केला गुरुबिडियाने, परंतु यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागेल. पुढे टाकलाय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. अगदी बॅटच्या जवळून विकेट किपर यांच्या दिशेने चेंडू स्थिरावलाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू. सांघिक धावसंख्या 15 धावा. धावपलकावर षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. बॅटर चॉईस पॉपीचं षटक. पुढे टाकला आडवा बॅटने. याही वेळी फटका जर पाहिला तर मिडविकेट क्षेत्रात खेळ्या डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल अंतिम चेंडूवरती गुरुबेडी या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती बनवण्यात आला 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही आपण पाहतोय जो पाठी राहिलाय. 18 चेंडू आणि विजयासाठी या 71 धावांचा प्रत्युत्तर देण्यासाठी अजूनही 55 धावांची आवश्यकता या सामन्यात. परुळे क्रिकेट संघासाठी गोलंदाजी चांगली कामगिरी केली आहे. अनिकेत कांबळे, रोहित कांबळे आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात आदित्य सापडे या गोलंदाजच्या माध्यमातून देखील चौथ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजीत बदलाव झालाय. अनिकेत आले गोलंदाजीसाठी आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील जोडले जातील येणाऱ्या पुढील 3 षटकासाठी सर अशोक नाईक. थैंक यू, धन्यवाद सुमित. तेज गेंद इस बार बल्ले का किनारा लेती हुई स्लिप की तरफ निकली. गेंद फील्ड होती हुई 17 गेंदों का खेल बाकी. 55 रन मैच को जीतने के लिए. और जिस विकेट की जिस गेंद की हम चर्चा कर रहे थे पिछले मैच तक, जो बिल्कुल रन बह रहे थे मैदान पर, लेकिन इस मैच में अलग बात देखने को मिली. दोनों टीमों की ताकत है, जो गेंदबाजी वो देखने को मिली मैदान पर. पटकी हुई गेंद. इस बार थोड़ा कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था. शॉर्ट पिच गेंद. बल्लेबाज को बिल्कुल सवाल पूछती हुई गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. चौथा ओवर शुरू हो चुका है. 2 गेंदे डॉट निकालने में गेंदबाज सफल रहे. स्लोवर वन. इस बार गेंद हवा में लॉन्ग ऑन पर. ओहो, लेकिन मौका बिल्कुल नहीं मिला. गेंद निकली. एक मिली हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. अनिकेत अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे. छोटी गेंद. इस बार हुक्या गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद सीधे फील्डर के हाथों में. शायद शुरू में ऐसा लगा गेंद जा रही है सीमा रेखा से बाहर गेंद, लेकिन गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर कैच को पकड़ा गया और एक विकेट चला गया. 5वां विकेट टीम का वापस. श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित एक भव्य दिव्य सुंदर अशी स्पर्धा झेंडोबा चषक 2024 दोपहरचं सत्र. इस बार फिर से बाहरी किनारा. गेंद खड़ी हो गई कवर पर. एक्स्ट्रा कवर पर फील्डर
और बैक टू बैक और एक सफलता मिलती हुई, कामयाबी और एक मिलती हुई गेंदबाज अनिकेत कांबड़ी को, और स्कोर रुका हुआ वहीं पर, छठे विकेट का पतन होता हुआ मैदान पर। बल्लेबाज मैदान पर साई साई रेडकर, और ऑन हैट्रिक गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। टूर्नामेंट में हाफ सेंचुरी देखने को मिली है, हैट्रिक अब तक नहीं हुई है। हैट्रिक की गेंद आगे निकली, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल अच्छी लाइन पर, गुड स्पॉट पर हरकत करती हुई बल्लेबाज को बीट करती हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। पावर प्ले में इस टूर्नामेंट में सबसे जो कि बेहतरीन गेंदबाजी की थी और पावर प्ले में किफायती गेंदबाजी की थी, वही गेंदबाजी ने इस मैच में भी बहुत ही शानदार, जो खुद का दूसरा ओवर और टीम का चौथा ओवर जारी रखते हुए। रनों का बीच का फासला बदल गया, अभी भी 11 चेंडू और 47 धावा, 11 गेंदों का खेल, 47 रन अभी भी मैच को जीतने के लिए। इस बार ऑनसाइड पर उक्या गेंद को डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, एक बहुत ही बड़ा शॉट, बड़ी देर के बाद गेंद चली गई सी मारेका से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। थँक्यू जी, धन्यवाद. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, 10 चेंडूत 41 धावा. काल संध्याकाळच्या सत्रातील सामना आठवला. शेवटच्या 2 षटकात 12 चेंडूत 55 धावांची अक्षरशः लयलूट, म्हणजे एक पाटा विकेट. आणि या खेळपट्टीवर या सामन्यात मात्र गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. इस बार बाहर किनारा, गेंद खड़ी हो गई स्लिपर फील्डर और राम को मिलती हुई और एक सफलता. 7वां विकेट चला गया टीम का, परुड़ी क्रिकेट टीम का. और एक मैदान पर पांडुरंग मालनकर नए बल्लेबाज और राम अपने बॉलिंग मार्ग पर. ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से सामने खेला इस बार, लेकिन शायद देखना होगा एक सिंगल, तो बड़ी देर के बाद एक सिंगल जुड़ता हुआ स्कोर के खाते में. 40 रन यहां से लेकर अभी भी मैच को जीतने के लिए खेल जारी है. 5वें ओवर का आने वाले 1 ओवर का खेल बाकी है और खेल अभी भी बचा हुआ 8 गेंदों का, और मैच को जीतने के लिए बनाने हैं 40 रन. 8 चेंडू 40 धावा,
सामना जिंकण्यासाठी जय हनुमान परुळे बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। ये गेंद देखने होगा, विकेट कीपर बहुत अच्छी विकेट कीपिंग, लेग स्टंप से थोड़ी सी बाहर आदित्य साफड़े जो गेंद को कलेक्ट करते वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक गेंद बढ़ चुकी है, देखना होगा, फिलहाल बड़े शॉट लगाने पड़ेंगे, थोड़ा सा रन रेट बढ़ चुका है स्कोर बोर्ड पर। ऑन साइड पर इस बार पुल का गेंद को कॉर्नर पर फील्डर एक सिंगल बढ़ेगा स्कोर में, गेंद को फील्ड करते थ्रो करते और तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 38 रन अभी भी मुकाबले को जीतने के लिए, तो भाई हर गेंद पर आपको बड़ा शॉट लगाना पड़ेगा। जय हनुमान परुळे क्रिकेट टीम शानदार गेंदबाजी की, दाद देनी पड़ेगी फील्डिंग को, गेंदबाजी की 70 पर सीमित किया, 71 रनों का टारगेट, लेकिन सामने भी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम ने कमाल की गेंदबाजी में फील्डिंग बहुत अच्छी रही। आगे निकले इस बार थोड़ा सा कदमों का इस्तेमाल करके डाउन द ग्राउंड, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद, एक बिंदी गेंद, खेल और एक ओव्हर का समाप्त हुआ, 5 ओव्हर का खेळ समाप्त हुआ, आखरी ओव्हर 6 चेंडूंचा अवघा खेळ बाकी, 6 चेंडूत 39 धावा, 6 चेंडूत 38 धावा, 6 गेंदे और 38 रन। शायद वाइड बॉल नो बॉल का इंतजार करना पड़ेगा, नहीं तो मुकाबला लगभग मैदान पर फंस चुका है। डीजे अंतिम ओवर और मुन्ना परब अपने बॉलिंग मार्ग पर। ये गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। अब हर गेंद पर छक्का लगा तो मुकाबला टाई बन सकता है, सुपर ओवर का भी मैच बन सकता है। एक 10-12 कदमों के रनअप के साथ मुन्ना अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, विकेट कीपर के पीछे गेंद चली गई और आउटफील्ड बहुत तेज है, गेंद लगभग निकलती हुई थर्ड मैन बाउंड्री पर और गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री पर। देखना होगा जो कि देखा जाएगा थोड़ा सा, जो कि विकेट कीपर के पीछे गेंद चली गई थी, जो बिजली की बिल्कुल तार, जो कि बिजली की लाइन जा चुकी है, वहीं पर गेंद लगी है या नहीं ये देखा जा रहा है, उसके बाद जो कि निर्णय होगा। लेकिन फिलहाल राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम कैप्टन, आइए प्लीज कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम। तो 4 रन मिलेंगे स्कोर के खाते में, 4 रन बढ़ गए स्कोर के खाते में। मुन्ना अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए आगे निकलकर डाउन द ग्राउंड, गेंद थोड़ी सी हवा में लॉन्ग ऑन पर सीधे फील्डर के हाथों में, सफलता और एक मिलती हुई 8वां विकेट चला गया जय हनुमान परुळे क्रिकेट टीम का। का सिलसिला जारी रहा इस मैच में, साझेदारी नहीं बनी, जो 71 रनों के टारगेट के सामने जो जरूरी थी वो नहीं बनी और सामने बहुत शुरुआत, बढ़िया शुरुआत पावर प्ले में जरूर की। अब तक का सबसे बेहतरीन ओवर रहा टूर्नामेंट में वो पावर प्ले का ओवर। बोल्ड वे, क्लीन बोल्ड और एक कामयाबी मिलती हुई मुन्ना परब को। 9वां विकेट चला गया, अभी अभी आ चुके थे बल्लेबाज सिद्धेश, वो बोल्ड वे खाता नहीं खोल पाए और लगभग आखिरी जोड़ी अब होगी। शायद ये संकट है जरूर जय हनुमान परुळे क्रिकेट टीम का ऑल आउट के लिए। 71 का टारगेट था मैच को जीतने के लिए, लेकिन सामने विकेटों की बिल्कुल जो कि झड़ी बार बार देखने को मिली मैदान पर।
आखिरी जोड़ी मैदान पर और नए बल्लेबाज बंटी आ चुके हैं। ऑन हैट्रिक गेंदबाज मुन्ना परब अपने बॉलिंग मार्ग पर। आने वाला मैच होगा, जो जीतेगा वो खेलेगा राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के साथ। छोड़ा इस बार जाने दिया लेग स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा। एक रन बढ़ गया स्कोर के खाते में, एक गेंद फिर से बढ़ गई, लेकिन मुश्किल बन चुका है जय हनुमान परोड़े क्रिकेट टीम के लिए ये मुकाबला। इस विकेट की, जिस विकेट की हम बात कर रहे थे, 100 रन 3 बार बन चुके। सुबह के मैच में 95-96 का टारगेट पार किया था राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम ने। लेकिन इस मैच में मात्र दोनों टीमों की गेंदबाजी की ताकत देखने को मिली। बहुत अच्छी गेंदबाजी की दोनों टीमों ने, क्योंकि इस विकेट पर आपने 70 को रोका है तो आपको गेंदबाजों को क्रेडिट देना ही पड़ेगा, और उसको जवाब देते हुए अवधू स्पोर्ट कणकोली क्रिकेट टीम ने भी शानदार गेंदबाजी की। मुन्ना अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट, अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया। शायद बल्लेबाज को मालूम है अब यहां से लेकर बस मैच बचाना है, ऑल आउट का धोखा है वो बिल्कुल दूर करना पड़ेगा, और यही सोच बल्लेबाज की। सम्मान दिया सिली मिड की तरफ, गेंद फील्ड होती हुई और मुन्ना आते हुए धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। अपने स्पेल की समाप्ति के और इनिंग की आखिरी गेंद लेकर मुन्ना पर राउंड विकेट दाईं हाथ से। इस बार गेंद को खेला और चलिए सिंगल के लिए नहीं निकले दोनों बल्लेबाज। गेंद मिड विकेट पर फील्ड होती हुई और यह मुकाबला समाप्त होता हुआ मैदान पर। मैच को जीतती हुई अवधूत स्पोर्ट कणकोली क्रिकेट टीम। तो गेंदबाजी में नाना जिन्होंने बहुत ही शानदार प्रभावित किया वो अनिकेत कांबड़ी। 2 ओवर, कोई मेडल नहीं, 9 रन और 4 विकेट। मैन ऑफ द मैच इस मैच के। आइए प्लीज मैन ऑफ द मैच के लिए अनिकेत कांबड़ी, और टॉस के लिए आइए अवधूत